संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये कोण बोलले ते सांगा मला कमेंट करू. त्याला शाळेत जातोय. सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त चालू नव्हता. सबस्क्राईब करायला फक्त चालायला विसरू नका. विसरू नका. हाय हाय यूट्यूब फॅमिली, मुली माझ्या आईचा माझ्या आईचा व्हिडिओ शेवटपर्यंत ठेवत पहा. बाया. चला तर मग माझा मुलगा म्हणलाय तुम्हाला आता सबस्क्राईब करा, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, मी आज सकाळची रुटीन म्हटलं की भाकरी वगैरे आल्या त्याच्यात. मी आज पोळ्या वगैरे काही करणार नव्हते, कारण की माझं पोळ्याचं पीठ काय थोडंसं होतं, त्याच्यामुळं मी म्हटलं नाही आज भाकरीच करूया. भाकरी वगैरे करून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी साईडला कुकर वगैरे ठेवलं होतं. त्याच्यामध्ये का नाही मी हरभरे रात्री सकाळी भिजवलेले, काल सकाळी कुकरमध्ये लावून घेतले मीठ वगैरे टाकून. माझ्या बाळाला मीठ वगैरे टाकून शिजून पण आवडतात. मला शिजवलेले खायला पण द्यायचे होते बाळाला माझ्या. आणि त्यानंतर मला त्याची भाजी पण करायची होती, कारण की कडधान्य खाल्लेलं चांगलं असतं म्हणतात. त्याच्यामुळं मी माझ्याकडे होते, पण आईनं दिले ते, माझ्या शेतातले होते ते, शेतात हे केलेले. त्यानंतर मग भिजू घातले. मग लक्षात आलं की हरभरे वगैरे आहेत, त्या डब्याला गेलं की लक्षात येतं. त्याच्यामुळं मी काही भरणी वगैरे मध्येच ठेवत असते, कारण की असं डब्यात वगैरे ठेवलं की लक्षातच राहत नाही माझ्या. मी आता म्हणजे असं प्लॅस्टिकच्या भरण्यामध्येच ठेवायला सुरुवात केली आहे, कारण की डब्यात माझ्या खूपच म्हणजे लक्षातच राहत नाही. ज्यावेळेस मी त्याला जाईन का त्यावेळेस माझ्या लक्षात येतं. त्याच्यामुळं नंतर भाकरी वगैरे घेतल्या, भाकरी तव्यावर भाजायला घेतल्या. तर भाकरी हे तव्यावर टाकताना खूप चटका वगैरे बसायची भीती वाटते मला. तुम्हाला पण वाटते का ते मला कमेंट करून सांगा. तर तुमचा दिवस कसा जातो? असाच जातो का माझ्यासारखा, का तुमचा वेगळा जातो? माझा तर दिवस असाच जातो. सकाळी भाकरी, स्वयंपाक, संध्याकाळी स्वयंपाक, झाडून भांडी धुणी, हे माझा दिवस आहे रोजचा रुटीन. कधीतरी वेगळं घडतं का कोणी आलं गेलं तरच, तर असं काही नसतं माझ्या आयुष्यात. नवीन काही नाही आहे, हेच आहे. तर माझं जे तुम्ही म्हणजे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी काहीतरी करू शकणार, असं तर मला 100% गॅरंटी आहे. जर तुम्हीच मला काही सपोर्ट वगैरे नाही केला तर असं काही होऊ शकणार नाही कधीच. तर मला तुमच्या सपोर्टाची फार गरज आहे, कारण की माझी खूप मोठी इच्छा आहे की मी करावे. तर 6 महिने कष्ट घेतल्यास तर होणारच यूट्यूबवर. तर जर तुम्ही लवकर सपोर्ट वगैरे केला तर तितके पण दिवस काही लागणार नाहीत मला, तुमचा जर सपोर्ट असला तर. तर अशी भाकरी वगैरे बाजरीची भाजून घेतली. थंडीच्या दिवसात बाजरीचीच भाकर वगैरे खातात ना. आणि असं तर आमच्यात थंडीत बिन कधी पण उन्हाळ्यात पण बाजरीच आवडते, ज्वारी काय आवडतच नाही. ज्वारीचे पीठ पण ज्वारी शरीरासाठी चांगली असतात, थंडी असते, गार असते भाकर. उन्हाळ्यात तर नक्की खायला पाहिजे म्हणते ज्वारीची भाकर, पण मला पण काय आवडत नाही आणि घरी बी कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळं काय करण्यात येत नाही माझ्याच्यानं. त्यानंतर मला आता चणे म्हणतात, हे आमच्या शेतातले हरभरे आहेत. आमच्या इकडे हरभरेच म्हणतात, कारण की आम्ही पण गावाकडलीच आहे, काही फॉरवर्ड वगैरे नाही आहे, आपली साधी सिंपलच आहे. तर जे आहे ते आहे, इतकं काय गावातली शहरची. मी गावाकडलीच आहे. गावाकडलं म्हटलं की शेतातलं सगळं माहीतच असतं, मग थोडंफार काही गोष्टी माहीत नसतात. तर हे असं लगेच मग हरभऱ्याच्या ह्याला फोडणी द्यायला घेतली, चणीला. तर अशी भाजी पण छान लागते. मी ह्याच्यात काय कुट्टा वगैरे वापरत नसते, तर ह्याच्यामध्ये मी वापरत असते आपलं हरभरे. तर हरभरे मिक्सर वाटा काढून घेतले मी उकडलेले, कारण की त्याच्यामध्ये खूप टेस्टी लागतात. त्याच्यामध्ये काही कांदा वगैरे टमाटर वगैरे काहीच टाकायची गरज नाही आपल्याला, फक्त हरभरे मिक्सर वाटा काढायचे आहेत. आणि ते आधी शिट्टी घ्यायची, त्याची शिट्टी कुकर लावून घ्यायचे हरभऱ्याचं, मीठ वगैरे टाकून छानपैकी 2-3दा, आणि त्यानंतरच आपल्याला त्याला
मिक्सर फिरून त्याच्यात लसूण जिरे टाकून फिरून घ्यायचे मिक्सरला. त्यानंतर अशी भाजीला फोडणी वगैरे द्यायची आहे, कारण की भाकरीसोबत पण खूप छान लागते ही. तर घरी पण खूप छान आवडली, म्हणले कुट्टा वगैरे नाही तर खूप टेस्टी लागायली आहे. ह्याच्यात काय कांदा वगैरे पण वापरला नाही, आमच्यात टमाटर पण आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय टमाटर वगैरे वापरलं नाही ह्याच्यात. असं छानपैकी परतून वगैरे घेतलं मी. नक्की तुम्ही पण ट्राय करा. हरभरे मिक्सर काढून घ्यायचे आणि असं तेलात वगैरे परतायचे. शिजवून घेतलेले आहेत ते हरभरे मी. ह्याच्यात काही आपल्याला काही म्हणजे कुट्टा नाही, तुम्ही टमाटर नाही, तुम्ही कांदा नाही, तुमचं ते खोबरं नाही, काहीच गरज नाही, कारण की हरभऱ्याचंच मिश्रण खूप घट्टसर होतं भाजी. मी पातळ केलती कारण की भाकरीसोबत पातळच भाजी लागते. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि अंबारी मसाला वापरला होता. तर कारण की आमच्यात अंबारी मसाला लागतोच भाजीला. फक्त मी सुक्या भाजीला वगैरे वापरत नसते अंबारी मसाला, आपल्या भाज्याला पालेभाज्याला. त्याच्यामध्ये मी लाल तिखटच फक्त वापरत असते. असं छान परतून वगैरे घ्यायचं. एका गृहिणीचं आयुष्य म्हणजे कामातच जातं. हेच घराकडं लक्ष देता देता ती स्वतःला विसरून जाते आणि सर्व काही म्हणजे असं तिला कामापुढे असं स्वतःकडं थोडं पण लक्ष द्यायला काही वेळ नसतो. त्यानंतर जसं जे लग्नाच्या आधी असतं मुलींचं, तसं लग्नानंतर नसतं. खूप मोठा बदल होतो. ते काय लग्नाच्या आधी माहीत नसतं की इतका मोठा बदल वगैरे होत असतंय. ते काय डोळ्यासमोर कधी येतच नाही क्षण. पुन्हा लग्न झाल्यास मोठी जबाबदारी पडल्यास पुन्हा कळतं आयुष्य कसं आहे. तर प्रत्येकालाच, मुलाला काय मुलीला काय दोघाला पण आधी काही तेवढं कळत नसतंय. चला तर मग आता भाजीला छानपैकी मी मध्ये चणे वगैरे टाकून घेतले. तर अशी परतून वगैरे घेतले. याच्यामध्ये का नाही मी 1.5 ग्लास वगैरे पाणी वगैरे टाकून घेणार आहे, कारण की मला भाकरीसोबत खायला करायची आहे भाजी. आणि अशी पोळीसोबत पण सुकी खूप सुंदर लागते. तर मला पातळच करणार होते मी, कारण की पातळ करा म्हटले होते भाकरीसोबत, आणि भाकरीसोबत चुरून खायला पातळच भाजी छान लागते. तर मी असे चणे वगैरे छानपैकी पाणी टाकून पातळ वगैरे करायला घेतले. त्यानंतर वरून कोथिंबीर वगैरे वापरली, मीठ चवीनुसार. थोड्या वेळानं तेल वर येतं, आणि आमच्यात कसं तेल जास्त आवडत नाही, अजिबात नाही. भाजीला तेल जर दिसलं तर तेल काढून फेकून देतात. त्याच्यामुळे ते आपणच आधी तेल कमी वापरलेलं बरं असतं. माझ्याकडून तेवढं काही जास्त तेल होत नाही, कमी पण होत नाही. एखाद्या वेळेस होतच असतं कोणाच्यानं जास्त, पण तितकं होईन तितकं नाही होत जास्त तेल. ही अशी झाली बघा, किती छान दिसायली माझी भाजी. तर या नक्की खायला. तर एका संघर्षासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण अशी ट्राय करून पहा भाजी, बिना कुट्ट्याची, नुसतं हरभऱ्याची वाफवून घेतलेले मिक्सरवर काढायचे, तेलात वगैरे परतून मग मसाले वगैरे टाकून छान पातळ वगैरे करायला घ्यायची. माझा आज झाला होता आधी स्वयंपाक आणि त्यानंतर देवपूजा. आज खूप म्हणजे खूप 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 दिवसांनी माझ्यासोबत असं घडलं. आधी स्वयंपाक नंतर देवपूजा, नसतं आधी देवपूजा वगैरेच असते. मग असा पडला होता माझा भांड्याचा ढीग. ते पण म्हणत होता या या घासायला, कवर मी बसू. मी म्हटलं हो बरोबर आहे तुमचं, तुम्ही लय वेळ थांबलात तर तुमच्या अंगाला ते वाळू, म्हणजे तुमच्या शरीराला सगळं काही वाळून जाईन तुमच्या अंगावरचं खरकटं. त्याच्यामुळे ते पण मला वाट वगैरे बघायला लावत होते, चला पटकन चला पटकन. हे पहा, विमजलचा फेस खूपच निघतो आपण. भांडे बसत नव्हते, इतके भांडे पडले होते माझे. त्यानंतर मी भांडे वगैरे घासाय घेतले. तर माझ्याच्यानं काय झालं, चोपडं बहुतेक चमचा पडला होता
तुपाचा. माझ्या बाळानं काय केलं तर तुपाचा चमचा भांड्यात टाकला काही की ते चोपडं लागलं माझ्याच्यानं. मग असे भांडे वगैरे घासाय घेतले छान. तर एका संघर्षासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.